बार्शी टाकळी तालुक्यातील धाबा गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या ग्राम जनुना पुनर्वसन येथील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे। रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत। मनसे तालुका अध्यक्ष सचिन पाटील गालट व मनविसीचे तालुका अध्यक्ष वैभव पाटील कोहर यांच्या नेतृत्वात अनेक ग्रामस्थांनी स्वतःला मातीत गाडून घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे। रस्त्यासंबंधी संबंधित अधिकारी जोपर्यंत लेखी स्वरूपात कामाबद्दल माहिती देऊन काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली। आपण सध्या आहोत बार्शी टाकळी तालुक्यातील धाबा ग्रामपंचायतमधील जनुना या गट ग्रामपंचायतीमध्ये। जनुना या गावामधून जाणारा हा रस्ता आहे महान पातूर रस्ता आणि या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे। काही महिन्यां अगोदर येथे मूर्तिजापूर विधानसभेचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांनी सदर रस्त्याच्या उद्घाटनाच्या पाट्यांचे उद्घाटन केलं होतं। मात्र तेव्हापासून या रस्त्याचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे आणि जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत जनुना या गावातील ग्रामस्थांनी येथे आंदोलन पुकारलेलं आहे। या गावातील ग्रामस्थांनी स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं आहे। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। मी सचिन पाटील गालट, तालुका अध्यक्ष सेना, तसेच इथला स्थानिक रहिवासी धाबा येथे राहत असून धाबा जनुना पुनर्वसन गावामध्ये सध्या मी आहे। हा जो महान पातूर रस्ता आहे, गेले 10 वर्ष झाले या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होती। वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडनं आंदोलने करण्यात आली किंवा स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आली। तेव्हा कुठे 7 महिन्या अगोदर इथे फलक लावण्यात आले व रस्त्याचं उद्घाटन आलं, पण गेल्या 7 महिन्यापासून कुठल्याही प्रकारच्या कामाला इथे सुरुवात झालेली नाही। मरण यातना कशाला म्हणतात हे जर बघायचं असेल तर कृपया एकदा धाबा ते पातूर या रस्त्याने तुम्ही प्रवास करून बघा, अशी माझी सर्वांना विनंती आहे। तसेच स्थानिक आमचे जनुनावासीय व आम्ही इथे जोपर्यंत या रस्त्याचे काम कंप्लीट होणार नाही किंवा प्रशासनाकडनं आम्हाला तारीख लिहून दिल्या जाणार नाही तोपर्यंत या रस्त्याच्या गड्ड्यात इथे बसून आम्ही आंदोलन करणार आहे आणि इथनं कुणीही हलणार नाही। तुम्ही माझ्या बाजूनं बघू शकता, इथे विद्यार्थी सायकल घेऊन शाळेत जात होतात, त्याचे फ्रॅक्चर झालेलं आहे, किंवा आमचे दादा असतील कामावरती जाणारे असतील त्यांचेही इथं फ्रॅक्चर झालेलं आहे। अत्यंत दयनीय अवस्था इथली। इथून गर्भवती महिला ही गाडीने प्रवास करू शकत नाही कारण रस्त्यात तिची डिलिव्हरी होण्याचे चान्सेस इथे वाढतात। तरी मी प्रशासनाला या आंदोलनाद्वारे इशारा देतो की त्यांनी त्वरित लिखित स्वरूपात आम्हाला हा रस्ता कधी चालू करणार ते सांगावे, अन्यथा आम्ही तोपर्यंत हे आंदोलन करू जोपर्यंत आम्हाला लिखित कुठल्याही प्रकारचं आश्वासन मिळत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, जय महाराष्ट्र। मी वैभव पाटील कोहर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना बार्शी तालुका अध्यक्ष। गेल्या 10 वर्षापासून महान ते पातूरवाडा अत्यंत दुर्दैवी म्हणजे खड्डे पडून जे इथले जे नागरिक आहेत गाव लागलेले ते पूर्ण त्रस्त झालेले आहेत आणि गेले 6 महिन्या अगोदर आमचे मूर्तिजापूरचे आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी फलक लावून या रस्त्यांचे उद्घाटन केले, पण अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही आहे। आमचे जनुन्याचे विद्यार्थी असो किंवा इथले नागरिक असो हे ॲक्सिडेंट करून त्रस्त झालेले आहेत। कोणाच्या मान्याचे गॅप आहेत तर कोणाचे कमरेचे गॅप आहेत। इथले आमच्या महिला, गर्भवती महिला हे हॉस्पिटलपर्यंत जाण्याच्या अगोदरच इथं डिलिव्हरी गाडीमध्ये होत आहे, एवढे त्रस्त झालेले आहेत हे रस्ते। आम्हाला गेल्या 6 महिन्यापासून आश्वासनं देतात, इथं आम्हाला आता आश्वासन चालणार नाही, इथं डायरेक्ट रस्त्याचे काम झालेले पाहिजेत किंवा या प्रशासनाने आम्हाला लेखी लिहून द्यावीत की या तारखेपर्यंत आमचा रस्ता कंप्लीट होणार आहे, तिथपर्यंत आम्ही इथून हलणार पण नाही, उठणार पण नाही। जय महाराष्ट्र। हॅलो, नमस्कार। मी जनुना या गावची आशा स्वयंसेविका स्नेहल अतुल ठाकुरकर आहे। धाबा ते जनुना हा रस्ता एवढा खराब झालेला आहे की या रस्त्याने जाण्याचे खूप आमचे हाल होत आहे आणि मुख्य म्हणजे हा रस्ता महान आणि पातूरला टच झालेला आहे। आम्हाला हरीश साहेब पिंपळे यांनी 2-3 वेळा सांगितलं की तुमचं रस्त्याचं काम होणार आहे, पण अद्याप आम्हाला लेखी स्वरूपात काहीही मिळालेलं नाही आहे आणि मी आशा असल्यामुळे मला या रस्त्याने एवढा वेळा जायचं काम पडते। डिलिव्हरीच्या केसेससुद्धा नेणं अवघड झालेलं आहे। ॲम्ब्युलन्समध्ये एकदा डिलिव्हरी झाली
तिथे जाऊन सिजर करायचं काम पडलं, त्या महिलेचं नॉर्मल होत असताना सुद्धा सिजर करायचं काम पडलं. अशा जर अवस्था या जुन्याच्या महिलांच्या किंवा ग्रामस्थांच्या होत असतील तर मग काय अर्थ आहे? आम्ही सर्वजण वोटिंग करतो ग्रामपंचायतला की नाही बा आपलं काहीतरी चांगलं झालं पाहिजे. आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, मतदान करण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो मतदान करूनसुद्धा आमचे हाल वाढतच चालले दिवसेंदिवस. माझी अशी अपेक्षा आहे की एकदा तरी आमदार, खासदार किंवा वरच्या लेवलचे अधिकारी या रस्त्याने येऊन हा रस्ता फक्त त्यांनी पाहून जावा कमीत कमी, की आम्ही काय सोचत आहे आणि काय म्हणत आहे. माझ्यासोबत सर्व महिला आहे, ह्यासुद्धा तुमच्यासोबत काहीतरी बोलू शकतील, काहीतरी सांगू शकतील की मी बा. आणि आमच्या नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष नवनिर्माण सेनेचे त्यांनी गड्डा केला आणि स्वतःला उपोषणासाठी गड्ड्यातनी पुरून घेतलेला आहे. जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात मिळत नाही की हा रस्त्याची या तारखेपासून तर आम्ही रस्ता चालू करणार, तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण थांबवणार नाही आहे, चालूच ठेवणार आहे. कृपया माझी विनंती आहे की सर्वांनी इथं पाहण्यासाठी यावे. धन्यवाद. शाळेत मुलं जातात, सायकलवर जातात, तर तेही अपघात, ऑटो येत नाही, पगाराले बाया ह्या म्हाताऱ्या नेता येत नाही, त्याला ऑटो नाही राहत, गाडी एस टी बस बंद आहे, किती दिवसाची बस बंद आहे रोडच्यानं. आणि किती दोन मुलाचे हात मोडलेले आहे पडल्यानं. आणि बरंचसं असं उद्घाटन 7 महिने झाले उद्घाटन करूनही काहीच नाही. आम्हाला कसं सांगून बस सांगूनच चाललं की आज करू उद्या करू, करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आम्ही आंदोलनच नाही केलं कोण्या गोष्टीसाठी, करत नाही आहे. पण आज आम्हाला आता असं म्हणा झोपीतून उठवल्यासारखं आम्ही आज करायला तयार झालो. आणि असंही म्हटलं चालते, झोपीतून उठवलं असं म्हटलं तर चालते. कारण गाडीवर मला ऑटो पाहा लागते, मला स्वतःही जायचं असलं तर गाडी नाही तर ऑटो पाहा, ऑटोत जा, यात जा, काही. आणि याच्याच्यानं ऑटो नाही, गाड्या नाही. आणि मुलाने त्रास होते सायकलनं जायचा. वाघ तिकडून गॅदरिंग असते रात्रीची, गाडीवर 2 व्हीलरवर आणायचं असलं समोर वाघ असते, ते थांबवा, वापस जा, नंतर कोणी सोबत असेल तर या. असा बराचसा त्रास म्हणजे की तुम्ही येऊन पाहिलं तरी चालतील. पाहून राहिले तुम्ही सगळेच पाहून राहिले ना. तुम्ही सांगायचं कामच नाही. आज लोक सांगितलं नाही, आता आम्ही केल्याशिवाय उठतही नाही. रात्रभर लाईन नाही, जंगलासारखंच तर गाव आहे. धाबा जनुना मार्गे राजनखेड हा पातूर रस्ता हा जवळपास 10 वर्षापासून असा एकदम झालेला आहे की त्यांना पैदल सुद्धा चालता येत नाही. आणि याचं उद्घाटन मागच्या 3-4 महिन्या अगोदर म्हणजे आचारसंहिता लागायच्या पहिले 7-8 महिन्या पहिले आपल्या मूर्तिजापूर विधानसभेचे आमदार साहेब हरीश पिंपळे साहेबांनी यांनी केलं होतं. आणि आचारसंहिता ठीक आपण 3 महिने समजू काम होऊ शकत नाही, पण अजूनही काम त्याला म्हणजे कोणत्याच याची मान्यता नाही आहे, कारण कामही चालू नाही आहे. त्याच्यामुळे या लोकांना इतका त्रास आहे. सध्या आता मी स्वतः माझ्या 4 व्हीलरनं आलो, इतका त्रास झाला मला. जवळपास धाब्याहून यायला 15 मिनटं, फक्त 3 किलोमीटर यायला 3 किलोमीटर लागले. तर बाकीच्या लोकांचं काय हाल असतील, कारण या लोकांना रोज जाणं येणं करावं लागते. आपण तर ठीक आहे, आपण एक लोकप्रतिनिधी म्हणा किंवा अजून एक कोणी असेल तर त्याला फक्त वर्षातून एखाद्या वेळेस 2 वेळा यायला लागतात. पण या जे नागरिक आहेत तुलचे, जे समजा त्या या भागात राहणारे, त्यांना रोज धाब्याला येणं जाणं, कारण त्यांचं दळणवळणाचं साधन धाबा आहे. जवळ फक्त बाष्टागीर तालुका असल्यामुळे आणि धाबा एक असा एक कार्यक्रम हे असल्यामुळे तिथं धाबेकर साहेबांनी सुरुवातीला म्हणजे 10 वर्षा अगोदर चांगला रस्ता करून घेतला होता. पण 10 वर्षानंतर जसे धाबेकर साहेब समजा हयात नसल्यामुळे सुनील भाऊंना पण प्रयत्न केला, पण सुनील भाऊ समजा जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे त्यांच्यासुद्धा हातात नसले. आणि विधानसभेचे आमदार एक या भागाचे 15 वर्षाचे आमदार आहेत, त्यांनी या भागात जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. तो रस्ता ते म्हणजे जाणीवपूर्वक म्हणजे त्याच्या मतानं किंवा इकडे आपण आपल्याला मतदान नाही, काँग्रेसची सीट असल्यामुळे आपण इकडे लक्ष देऊन नाही, हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे आमचा एक मनसेच्या वतीनं आणि मी शिवसेना उद्धव साहेबांच्या गटाचा माणूस एक असल्यामुळे मी या आकस्मिक भेट दिली. तर त्याच्यामुळे माझं एक मनोगत व्यक्त करतो की हा रस्ता लवकरात लवकर. पुनोती खुर्द इथून इथला सरपंच आहे आणि तिथून यांना पाठिंबा देण्याकरिता की बा खरोखर धाबा ते राजनखेड हा रस्ता खूपच खराब आहे आणि गाडीचं तर सोडा पण पैदल चालणं मुश्किल आहे. तर हा रस्ता लवकरात लवकर होण्याकरिता आम्ही या सर्व जनतेला इथल्या पाठिंबा देण्याकरिता इथं हजर आहोत. आणि शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि हा रस्ता तात्काळ चालू करावा, कारण का याचे उद्घाटन पण झालेले आहे.
मग आता उद्घाटन झाले तर का बा फक्त नावालेच झाले का काय असं जनतेमध्ये रोष आहे. तरी आता हा रस्ता आचारसंहिता लागण्याच्या आधी शासनाने ताबडतोब चालू करावा, अन्यथा याच्यानंतर हेच जनता यांच्या आम्ही पाठीशी उभे राहू, याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू आणि हा रस्ता पूर्ण करण्याकरिता शासनाला भाग पाडू. जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही असा जणूना ग्रामस्थांनी पवित्रा घेतलेला आहे. प्रशासन या आंदोलनाची दखल घेईल का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. मी हर्षदा डोंगरे, अजिंक्य भारत.